राम मंडळी. एका गावामध्ये एक मुलगा, त्याचे वडील आणि त्यांच्यासोबत एक गाढव असं रस्त्याने चाललेले असतात. त्यावेळी पारावरील काही मंडळी त्यांच्याकडे बघून म्हणतात, "अरे, हा गाढव रिकामा चाललाय आणि त्याच्यामागे हे रिकामे कसे जातात? गाढव मोकळंच घेऊन चाललंय." त्यावेळी त्या वडिलांना वाटतंय, खरंच की आपण हे गाढवावरती मुलाला बसवायला पाहिजे. मग वडील काय करतात, त्या मुलांना गाढवावर बसवतात. थोडं पुढं गेल्यानंतर तिथं काही लोक असतात. ते म्हणतात, "अरे बघा, म्हातारा बाप मागं चालतोय आणि हा खुशाल गाढवावर बसून जातोय." त्यावेळी वडील काय म्हणतात, "अरे अरे, बरोबर आहे." त्या मुलाला खाली उतरवतात आणि स्वतः गाढवावर बसून थोडं पुढं जातात. पुढं गेल्यावर आणखी काही लोक तिथं बसलेले असतात. ते म्हणतात, "बघा, हा म्हातारा गाढव झाला आणि गाढवावर बसतोय आणि लहान मुलगा चालत चाललाय." त्यावेळी वडील डोक्याला हात लावतात. "अरे," म्हणतात, "ते काय बरोबर नाही." ते उतरतात आणि दोघं मिळून त्या गाढवालाच खांद्यावर घेऊन थोडं पुढं चालू लागतात. त्यावेळी लोक म्हणतात, "अरे बघा, ह्यांना वेड लागलंय, हे या गाढवाला खांद्यावर घेऊन जातात. गाढव कुठले." तसं आपल्या समाजामध्ये आहे. तुम्ही काहीही करायला जा, लोक हे नावं ठेवतातच. त्यामुळं एक म्हण लक्षात ठेवायची नेहमी, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. धन्यवाद मित्रांनो.